अकोला जिल्ह्यातील पातूर नानासाहेब येथील तपे हनुमान व्यायामशाळेच्या वतीनं दरवर्षी शिवभक्त श्रावण महिन्यात पवित्र गंगेचं जल आणण्यासाठी कावड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। यावर्षी सुद्धा पातूर नानासाहेब येथील शिवभक्त कावड यात्रा काही दिवसांपासून उत्तर प्रदेश काशी विश्वनाथ देवकुंड येथील पवित्र जल आणण्यासाठी कावड यात्रा गेली होती। दरम्यान शिवभक्त देवकुंड येथील पवित्र जल घेऊन कावड यात्रा परतीच्या मार्गावर आपल्या गावी पातूर नानासाहेब येथे येत असताना मध्य प्रदेश शिवनी जिल्ह्यातून पाठीमागून येणाऱ्या एका वाळू वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रक थेट कावड यात्रेत धडकल्यानं त्यात 2 कावडधारी शिवभक्तांचा करुण अंत झाला। तर यात अनेक शिवभक्त गंभीर जखमी झाले आहेत। यातील 8 शिवभक्तांवर उपचार सुरू आहेत। ही घटना गुरुवारी संध्याकाळी मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यात घडली। घटनेची माहिती मिळताच पातूर नानासाहेब शहरासह अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली। दरम्यान घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी धाव घेतली आहे। शहरातील देवदेवतांच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्यासाठी हे पवित्र जल आणण्यासाठी कावड यात्रा परतीच्या वाटेवर असताना काळानं ही झडप घातली। या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यावर दुःखाचं सावट कोसळलंय। या दुर्दैवी घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे। अकोला जिल्ह्यात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या कावड यात्रेत सुरक्षा पुरवण्याची मागणी या निमित्तानं होत आहे। जन्मदाय न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोलाहून।